प्रामुख्यानं रॅपिडोच्या सगळ्या मालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मी माझ्या RTOना दिलेले आहेत. नमस्कार. रॅपिडोच्या बाईक टॅक्सी ज्या चालतात त्या इलिगल आहेत असं म्हणणं आहे महाराष्ट्राचे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर प्रताप सरनाईक यांचं. पण साहेब 2 जुलै 2025ला तुम्ही सेम कारवाई करण्यासाठी मागणी केली होती. त्यानंतर अगदी 8 ऑगस्ट 2025 रोजी प्रो गोविंद म्हणून एक खूप मोठं इव्हेंट ठेवण्यात आलं. त्या इव्हेंटला स्पॉन्सर होतं रॅपिडो. 1 महिन्यापूर्वी प्रताप सरनाईक यांनी रॅपिडो बाईक सेवेवरून स्टंट केलेला होता. सरकारच्या परवानगीशिवाय बाईक सेवा सुरू न करण्याचा इशारा दिला होता आणि हीच रॅपिडो कंपनी आता प्रताप सरनाईक यांच्या प्रो गोविंदा लीगची मुख्य स्पॉन्सर आहे. आता परत एकदा 12 मे 2026 रोजी तुम्ही परत एकदा कारवाई करण्यासाठी मागणी केली की ह्या ज्या ओला उबेर बाईक टॅक्सी आहेत त्या पूर्णपणे बंद झाल्या पाहिजेत. अंदाज असा आहे की 10 कोटीच्या आसपास अशी स्पॉन्सरशिप या कंपनीली, रॅपिडो कंपनीली सरनाईकांच्या फाउंडेशनला नाही तर या स्पर्धेला तिथं दिलेली आहे. आपण ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहात, आपला साथ जोडून विनंती आहे की आपली भूमिका स्पष्ट करावी आणि भारताच्या लोकांसमोर तुमचे मत मांडावे की नेमक्या खरं खोटं काय आहे, काय लीगल आहे, काय इलिगल आहे.